हॅलो फ्रेंड, इथं घेतलेला आहे आपण रिकामा पातेला. इथं घेतलेला आहे बारीक रवा, तो घेते टाकून. आपल्याला बनवायचा आहे ढोकळा. इथं घेतलेला आहे रवा. आता इथं घेतलेलं आहे मी बेसन. ज्या ज्या वाटीनं मी रवा घेतलाय त्या वाटीनंच बेसन घेतलेलं आहे, ते पण टाकून घेतलेलं आहे सगळं. इथं घ्यायचं आपल्याला 1 चमचा तेल, चवीनुसार मीठ, साखर चवीनुसार. हे आहे लिंबू पावडर. हे दुकानात कुठल्या पण भेटते. लिंबू पावडर म्हणलं की कोणीही देते दुकानदार. हे टाकलेलं आहे. चवीनुसारच टाकायची, आंबट खूप असते. ज्या वाटीनं आपण बेसन आणि रवा घेतले त्याच वाटीनं आपण पाणी पण घेतलेलं आहे. प्रमाणातच घ्यायचं पाणी पण. आता पळीच्या साहाय्याने आपण एकजीव करून घेऊया छान असा. एक सोडा 1 चम्मच टाकूया आणि असं पूर्ण ढवळून घेऊया. कसं ह्या प्रकारे आपलं पीठ फुगलेलं आहे बघा. पाहून घ्या कशी जाळी आलेली आहे. आता इथं आपण ते टाकून घेऊया. खाली पाणी ठेवलेलं आहे. ह्या प्रकारे आपण ढोकळ्याचं बॅटर घातलेलं आहे. 10 मिनटं आता झाकून ठेवूया. आता याच्यावर आपण झाकण ठेवून घेऊया. आता आपण इथं दुसरा गॅस पेटवूया आणि इथं फोडणीचं भांडं ठेवूया. फोडणीसाठी तेल टाकून घेतलेलं आहे. अशी कडेने वाफ आली ना की आपला ढोकळा झाला म्हणून समजायचं. आपण इडलीला कशी वाफ येते ना, बघा कसा मस्त असा फुगलेला आहे ढोकळा. आता आपण गॅस बंद करूया. आता मी गॅस बंद केला आहे आणि सुरीला लागते का ढोकळा बघायचा. आपला ढोकळा नाही लागत, असा छान असा झालेला आहे. आता फोडणीसाठी तेल तापलेलं आहे. आपण गॅस बंद करूया आणि छान अशी मोहरी टाकून घेऊया. आता ह्या अख्ख्या मिरच्या टाकून घेऊया. मिरच्या छान अशा फोडल्याच्या. कढीपत्ता टाकून घेऊया. चवीनुसार जरा मीठ टाकून घेऊया. थोडीशी साखर आणि पाणी टाकून घेऊया. फोडणीला जरा हलवून घेऊया. आता फोडणी ह्या प्रकारे आपण ढोकळ्यावर सोडून घ्यायची. ह्याच्यावर सुकं खोबरं टाकून घेऊया आपण. आता हिरवी कोथिंबीर भरपूर अशी. आता सुरीच्या साहाय्याने आपण कट करून घेऊया. मस्त असा आपला ढोकळा तयार झालेला आहे. पाहून घ्या. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.